प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. परवा छत्रपती संभाजीनगर इथे संघप्रमुख मोहन भागवत यांनी एका भाषणाच्या दरम्यान त्यांची नेहमीसारखी जी मध्येच जातीव्यवस्थेच्या संदर्भात विधानं करण्याची जी उर्मी अधूनमधून ते दाखवतात, तशीच एक उर्मी त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या एका भाषणामध्ये व्यक्त करताना ते म्हटले की जातीभेद मिटवला पाहिजे आणि हे मिटवण्यासाठी आगामी 10-12 वर्षाच्या काळामध्ये हे आपण मिटवू शकतो, असं त्यांनी थेट आवाहन केलं. आता मुळामध्ये जातीभेद नष्ट करणं म्हणजेच विसरणं. जाती विसरा म्हणजे आपल्यासमोर जर खालच्या जातीची व्यक्ती किंवा समूह आहे तर त्याची जात विसरा. म्हणजे ती तुम्ही विसरा, मनातून विसरा. ती प्रत्यक्ष व्यवहारातून जाते का? तर नाही, ती व्यवहारात असणार. म्हणजे समरसता हे जे त्यांनी संघ परिवाराच्या अंतर्गत जे त्यांचे पंचसूत्र जो कार्यक्रम आहे परिवर्तन त्यांच्या भाषेतलं, त्यामध्ये हा समरसता एक भाग आहे. आणि हा नेहमी म्हणजे ज्याला भूतदया म्हणजे वरच्या जातीने खालच्या जातीच्या माणसाला त्याची जात विसरायची आणि त्याच्यासोबत खास करून रोटीबेटी व्यवहारातला जो भाग म्हणतो त्यातला फक्त रोटी व्यवहार तोही बाहेरच्या पंक्ती प्रपंचात पाळायचा, पण बेटी व्यवहार नाही. बेटी व्यवहार या संदर्भात ते म्हणतात की तो व्यक्तिगत प्रश्न आहे. मुळात जाती व्यवस्था ही एक उतरंड आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की अशी एक उतरंड आहे की या उतरंडीमध्ये प्रत्येक जातीला असं वाटतं की माझ्या खाली कोण आहे, माझ्या खाली कोणीतरी आहे, माझ्या खाली कोणीतरी आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्यावर कोण आहे याचं भान नाही, आपल्या खाली कोणीतरी आहे याचा खूप अभिमान आणि गर्व आहे. आणि याच दर्पावर, याच त्यांच्या मानसिक त्या गर्वावर ही जाती व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे की प्रत्येकाला वाटतं माझ्या खाली कोणी, मी वरचा आहे. जाती व्यवस्था ही जी या व्यवस्थेमध्ये सुरू झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही निर्माण केली गेली आहे, ही संस्कारित केली गेलेली आहे, ही वांशिक नाही. म्हणजे मानव समाजामध्ये फक्त जात ही फक्त भारतातच आणि तीही अलीकडच्या 2500 वर्षाच्या काळात आपल्याला जाती व्यवस्थेचं थोडासा उदय दिसतो. म्हणजे तथागत बुद्धांच्या काळामध्ये त्यांनी त्या काळात समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेला जो गुलामीचं जीवन जगणारा जो दासवर्ग होता, दास होते, त्यांची मुक्ती केली आणि त्या मुक्तीच्या काळामध्ये एक वर्ण व्यवस्थेने एक जन्म घेत होती आणि त्या अंतर्गत जाती व्यवस्था ही जन्म घेत होती. परंतु बुद्धाच्या अजेंड्यावर ती बाब नव्हती. अर्थात हा इतिहास सांगण्याचा आता आजचा आपला मुद्दा नाही. तर वारंवार समरसता मंच उभं केल्यापासून संघ परिवाराची एकच रट राहिलेली आहे की जाती विसरा. विसरल्याने जर जाती गेल्या असत्या तर प्रत्येकाला माणसाचा स्वभाव हा विसरभोळेपणाचाच आहे. त्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडेल, पण माझी जात कोणती आहे त्या जातीचा मात्र त्याला कधी विसर पडत नाही. आणि ही जात सर्वात खाली जशी येते, त्या उतरंडीवर जशी येते, तशी त्या प्रत्येक उतरंडीवर ती त्या खालच्या जातीचं शोषण करत जाते. आणि म्हणून जाती व्यवस्था ही शोषणाची व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमध्ये म्हणजे सर्वाधिक खालच्या जातींकडे जर आपण पाहिलं, ज्या एकेकाळी ज्याला आपण म्हणूया की कारागीर वर्ग ही जो होता, ज्या कारागिरीतून तो काहीतरी निर्माण करत होता, सेवा देत होता, या ज्या आजच्या काळात ओबीसी म्हटल्या जातात, त्या जाती देखील या आजच्या काळामध्ये खाली आहेत. म्हणजे ओबीसी, ऑदर बॅकवर्ड, ऑदर असल्या तरी त्या बॅकवर्ड आहेत. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचा तर प्रश्नच नाही. हे जाती व्यवस्थेच्या अगदी खालच्या स्तरावरती आहेत. त्यामुळे हे स्तर जे आहेत हे या व्यवस्थेमध्ये शोषित आहेत. आणि या शोषितांचं शोषण कोण करतं? मग यामध्ये महात्मा फुले जसं सांगतात की एक वर्ग आहे की जो शोषण करतो. मग तो शेतकऱ्यांचंही कसं करतो? त्यांनी जरी ते वर्गीय भाषेत सांगितलेलं असलं तरी ते या देशाच्या जाती व्यवस्थेलाच लागू होतं. आणि हे शोषण मग कोण करतं? तर जाती व्यवस्थेमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेली जात, जिचा श्रमाशी कुठलाही संबंध नाही, जी श्रमाशिवाय जगते. आणि श्रमाशिवाय जगणारा कोणताही समूह हा शोषण करणारा असतो, तो शोषक असतो. आणि म्हणून आज या समाज व्यवस्थेमध्ये जाती विसरा, जातीभेद हा मनामध्ये असतो. परंतु जातीभेद हा मनामध्ये असतो, तो विसरलं की जात जाणार का? जातीची व्यवस्था जाणार का? तिने एक भौतिक स्वरूप या व्यवस्थेमध्ये धारण केलेलं आहे.
म्हणजे हे भौतिक स्वरूप कसं दिसतं की जातीची जी 6 लक्षणं आपण प्रामुख्यानं पाहतो, जी जातीची लक्षणं 5व्या-6व्या शतकामध्ये ही मजबूत झाली होती. म्हणजे 6व्या शतकामध्ये जाती व्यवस्था जर मजबूत झाली होती तर आज निश्चितपणे तिचा परिपक्व असा जो उदय आहे, जो कर्मठ असा जो उदय अस्तित्व आहे, त्याला किमान 2000 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आणि या 2000 वर्षाच्या कालावधीमध्ये जाती व्यवस्थेची जी लक्षणं आहेत ती 6 लक्षणं आहेत. ती 6 लक्षणं कोणती? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीचा जन्म जो होतो तो जन्मताच एका जातीत, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये, ज्या जातीच्या कुटुंबामध्ये एखादा मूल जन्माला येतं त्याला त्या कुटुंबाची, त्या व्यक्तीची जात चिकटते आणि तो जातीग्रस्त होतो. म्हणजे जातीत जन्म, त्या व्यक्तीचा जन्म जिथं होतो त्या जातीची एक वस्ती असते. म्हणजे जातीची वस्ती म्हणजे आज आपण कुठेही जर पाहिलं तर भारत, संपूर्ण भारत हा खेड्यामधला भारत, जो ज्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की तुम्ही खेडी सोडा आणि शहराकडे चाला. कारण खेड्यांमध्ये जातीच्या या घेट्टो आहेत, या वस्त्या आहेत आणि या वस्त्या नेहमीच अत्याचाराला बळी पडत राहिलेल्या होत्या. आणि त्यामुळे आणि त्या वस्तींच्या आतमध्ये जो बहिष्कृत वर्ग असेल की त्या वस्तींच्या मध्ये राहणारा जातीच्या वस्तीत, त्याला त्या जीवन प्रणालीमध्ये, त्या खेड्याच्या जीवन प्रणालीमध्ये कुठलंही प्रतिष्ठेचं काम नव्हतं, कुठली श्रेष्ठता नव्हती, कुठली त्याला प्रतिष्ठा नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत की तुम्ही खेडी सोडा आणि शहराकडे चला. कारण शहराकडे जातनिहाय वस्त्या नाहीत. अर्थात शहरांमध्ये नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, औद्योगिकरणाच्या काळानंतर ज्या वसाहती निर्माण झाल्या, ज्याला आपण झोपडींच्या वसाहती, तर त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण झाला. परंतु तो काय आजचा आपला विषय नाही. तर जातीभेद विसरा आणि जाती व्यवस्था तशीच ठेवा. म्हणजे ही व्यवस्था नष्ट होईल का? ही शोषणाची व्यवस्था नष्ट होईल का? आणि जे शोषक आहेत, जे शोषण करतायत, त्यांची मानसिकता बदलेल का? तर याला आज तरी उत्तर नाही. तर जातीत जन्म, जातीच्या वस्तीत राहणं, जातीचा व्यवसाय, जातीचा परंपरागत व्यवसाय, या परंपरागत व्यवसाय आणि त्या व्यक्तीचं लग्न जातीतच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इंडोगामी. म्हणजे इंडोगामी, जेव्हा जात हा बंदिस्त वर्ग आहे असं जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तेव्हा त्या जातीतच लग्न जे आहे, जे लक्षण आहे जाती व्यवस्थेचं, ते प्रामुख्यानं आपल्याला त्याच्यामध्ये जातीतच लग्न, त्याचं जातीतच त्याचा मृत्यू आणि जातनिहाय त्याची स्मशानभूमी. आज कालांतराने आज जागा आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या असल्या आणि थोडासा विज्ञानाचा प्रभाव आणि संविधानाचा प्रभाव आल्यानंतर त्यामध्ये काही बदल झाला. परंतु या 6 लक्षणांनी युक्त असलेली जाती व्यवस्था उद्ध्वस्त केल्याशिवाय जाती ना कुणाच्या मनातून जाणार ना या व्यवस्थेतून जाणार. तिचं भौतिक स्वरूप आज आपल्याला दिसतं. म्हणजे रस्त्यावर जर आपण सफाई करणारा एखादा कर्मचारी पाहिला, एखाद्या महानगरपालिकेचा, एखाद्या ग्रामपंचायतीचा, तो निश्चितपणे शेड्यूल कास्ट या जातीशी निगडीत असेल. सफाई कामगार, सफाई कर्मचारी या जातीशी तो निगडीत असेल असं एक समीकरण, ते भौतिक स्वरूप आहे. रस्त्याने जाताना गटई कामगार जो आपल्याला दिसतो खास करून, त्याचं ते गटई कामगाराचं ते दुकान किंवा ती टपरी पाहून आपल्याला निश्चित वाटतं की हा शेड्यूल कास्ट समावेश आहे. तर केवळ ती मनामध्ये राहिलेली नाही, तर तिचं भौतिक स्वरूप देखील आपल्याला दिसतं. आजच्या या जागतिकीकरणाच्या काळामध्ये भांडवलदारांचा उदय मोठ्या प्रमाणात झाला असला आणि वेगवेगळ्या व्यवसायांची दुकानं थाटली असली, म्हणजे एखाद्या नाभिकाचं दुकान जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काम करणारा कारागीर हा निश्चितपणे नाभिक आहे, परंतु त्या दुकानाचं उभारणी करणारा भांडवलदार, मालक हा निश्चितपणे दुसरा असू शकतो. म्हणून हे जातीचं जे भौतिक स्वरूप आपल्याला दिसतं आहे, या भौतिक स्वरूपातून ही जात उद्ध्वस्त करावी लागेल. जातीच्या 6 लक्षणांना उद्ध्वस्त करावा लागेल आणि ही जातीची 6 लक्षणं उद्ध्वस्त करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम. कारण जातनिहाय वस्त्या आजही गावकुसा बाहेरची व्यक्ती ज्यांचे म्हणजे ज्या वस्त्या आहेत, इथं मध्यमवर्ग निर्माण झाला असला तरी गावकुसामध्ये त्याला घर बांधण्यासाठी जागा मिळू शकत नाही, हे वास्तव आहे. आज तर आपण महानगरामध्ये राहतो. या महानगरांमध्ये देखील शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद होऊन आता मांसाहारी असणाऱ्या समूहांना चांगल्या सोसायटीमध्ये घर मिळत नाही. तेव्हा ग्रामीण जीवनाचा जर आपण भाग पाहिला तर काय, आणि ह्या शाकाहारी मांसाहारीमध्ये नेमका काय उल्लेख आहे? शेवटी जातीचाच भाग. म्हणजे कुठलंही स्वरूप, कुठलीही संकल्पना जर आपण लक्षात घेतली तर जात ही त्याच्याशी चिकटलेली आहे.
आणि मोहन भागवत हे म्हणतात की 10 ते 12 वर्षामध्ये आपण जातीभेद मिटवू शकतो. म्हणजे मनातील जातीभेद हा काढून टाका. मनातील जातीभेद काढल्याने जर जाती व्यवस्था नष्ट झाली असती तर गेल्या 2000 वर्षापर्यंत ज्यामध्ये या देशातल्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर 1916 पासून जो कास्ट इन जेनेसिसचा जो प्रबंध त्यांनी सादर केला होता कोलंबिया विद्यापीठामध्ये, त्या प्रबंधापासूनच त्यांनी म्हटलं होतं की जाती व्यवस्था ही इंडोगामी पद्धतीतून ती कशी आलेली आहे आणि ती या देशाची शोषणाची व्यवस्था कशी आहे हे त्यांनी सुधारण आणि अतिशय म्हणजे तात्विकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या ते त्यांनी पूर्णपणे आपल्याला पटवून दिलं होतं. आणि त्यांच्या लेखनाची मांडणी आजही आपल्यासमोर आहे. आणि या जाती व्यवस्थेला कायम करणाऱ्या ज्या पुराण ग्रंथांना, ज्या धर्मग्रंथांनी मान्यता दिलेली आहे त्या धर्मग्रंथांची मान्यताच आपण काढून टाकली पाहिजे. मनुस्मृतीची होळी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट सर्वप्रथम जी सांगितली होती किंवा कृतीतून ती दाखवली, तर या व्यवस्थेला मान्यता देणाऱ्या धर्मशास्त्रांना देखील आपण नष्ट केलं पाहिजे. पण मोहन भागवत जेव्हा म्हणतात की जाती व्यवस्था नष्ट करण्याऐवजी ते जातीभेद मिटवण्याचं फक्त बोलतात, याचा अर्थ जाती व्यवस्था त्यांना आहे त्या स्थितीत पाहिजे आहे. ती शोषणाची व्यवस्था म्हणून त्यांना हवी आहे. ती कष्टकरी असणाऱ्या लोकांची, म्हणजे त्या कष्टाला प्रतिष्ठा नाही, त्या श्रमाला प्रतिष्ठा द्यायची नाही, अशा पद्धतीनं ती व्यवस्था तशीच चालू राहावी आणि या सगळ्या जातींचं एका धर्माभिमानी समूहामध्ये रूपांतर व्हावं. कारण धर्म म्हणून जेव्हा ते या व्यवस्थेच्या सगळ्या राजकीय, आर्थिक सत्ता आपल्या हातात घेऊ पाहत आहेत, तेव्हा जातीमध्ये विखुरलेला हा समुदाय हा निश्चितपणे त्यांच्या अधीन नाही. त्यामुळे जातीभेद आम्ही विसरतो आणि आपण विसरूया आणि आपण धर्म म्हणून एक होऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात एक गोष्ट आपल्याला सांगतात की प्रत्येक जातीच्या 12 ते 12.5 ज्या जाती असतात, म्हणजे उपजाती, प्रत्येक जातीच्या ज्या उपजाती आहेत त्या उपजाती जर एकसंघ झाल्या, एका जातीत त्या एकवटल्या, तर जाती व्यवस्था अधिक आणखी मजबूत होईल. कारण त्या जातीची शक्ती आणखी त्या जातीच्या अनुषंगाने ती वाढते. उपजातींमध्ये ती प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी राहते, परंतु ते जे अमालगमेशन जर झालं तर निश्चितपणे जाती व्यवस्था आणखी मजबूत होईल. तसं जातीभेद विसरल्यानंतर हा जो जातींमध्ये विखुरलेला माणूस आहे हा त्याच्या जातींच्या वस्त्यांमध्ये, त्याच्या जातनिहाय व्यवसायांमध्ये आणि त्याच्या जातीत जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या जातीतच लग्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत तो गुरफटलेला राहील तोपर्यंत शोषणाची व्यवस्था मजबूत करता येऊन यांना पुन्हा धर्माचे डोस देऊन धर्मव्यवस्थेच्या अनुषंगानं पुन्हा त्यांचं शोषण अधिक प्रखरपणे कसं करता येईल हाच डाव यामागे दिसतो आहे का? निश्चितपणे आपण विचार करा, यावर आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा.